नमस्कार प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी याचा पुढे घडणारा एपिसोड पाहण्यासाठी तुमचं माझ्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत। तर आज असं पाहणार आहोत की आता कला अद्वैतला कॉल करत असते आणि तो आईसोबत ऑफिसला निघालेला असतो, पण सोबत सरोज असल्याने तो कॉल उचलू शकत नाही आणि सरोज कॉल कट करते। बोलते गाडी चालवताना मोबाईल हातात घ्यायचा नाही, महत्त्वाची कामे आहेत आपल्याला, मीटिंगला चाललोय, फोकस कर, गरज नसलेल्या बिनकामाचे कॉलला महत्त्व देऊ नकोस, असं ती त्याला बोलते। आणि यानंतर मनातल्या मनात विचार करते, या मुलीने अद्वैतच्या जवळ जाण्याचा कितीही प्रयत्न केला तरी या दोघांमध्ये मी उभी आहे, मला पार करणं हे वाटत तर तेवढं सोपं नाही। आता रोहिणी राहुलला म्हणत असते, राहुल राहुल अरे एक दिशा ठरवली आणि तुला फोकस त्यावरच करायचा आहे, तो योग्य दिशेने जातोय की नाही यावर नीट लक्ष ठेव, तुझी दिशा जराही भरकटली ना तर आपण कुठे फेकले जाऊ, तुला समजणारही नाही। तर राहुल म्हणतो कुठली दिशा? तर रोहिणी म्हणते अरे चांदेकरची पूर्ण प्रॉपर्टी आपल्या घशात घालायचे आहे, हे असं कसं विसरून चालेल? मग राहुल म्हणतो सॉरी मम्मा। मग राहुल म्हणतो सोन्या चांदीचे आयकॉन असलेले चांदेकरांचा अख्खा अंपायर फक्त तुझ्या आणि माझ्या। आता हे सगळं बाहेरून नैना ऐकत असते, ते ऐकताना रोहिणी तिला पाहते, तिचा पदर दिसत असतो आणि पाहते आणि आतमध्ये खेचून घेते आणि बोलते जास्त शहाणी समजते स्वतःला, माझ्या समोर शहाणपणा दाखवायचा नाही, नाहीतर बघ कळलं ना, असं बोलून तिचा हात पिळगटते। तर रोहिणी तर आता ना मला ढकलते, माजुरुड्डी कुठली, या बाईचं या घरात मला मदत लागणार नसती ना तर असाच हात पिळगटून ठेवला असता, असं नैना मनातल्या मनात विचार करत असते आणि म्हणते रोहिणी मॅडम हे बघा, तुम्ही एक विचार करा, आपण सगळे सारखेच आहोत आणि आपण सगळे सारखेच आहोत, आपले विचार सुद्धा सारखेच आहेत। तर रोहिणी म्हणते चांदेकरांची बरोबरी करायची नाही, चल निघ आता, आणि असं बोलून ती दरवाजा उघडते आणि नैनाला बाहेर ढकलते। तेव्हा नैना विचार करते ठीक आहे, मी पण काही चीज आहे ना ते तुम्हाला दाखवेलच। तेवढ्यात रोहिणी म्हणते आणि हो थोड्या वेळाने माझी रूम स्वच्छ साफ करायची, आणि तिथून नैना निघून जाते। आणि यानंतर रोहिणी म्हणते राहुल या पोरीचं काहीतरी केलं पाहिजे, ही पोरगी खूप डोक्यात जाते माझ्या। तर मम्मा तू हिचा विचार करू नकोस, मला फोकस वेगळा आहे, आपण त्याच्यावर फोकस करूया। तर रोहिणी म्हणते ठीक आहे, तू आता ऑफिसला जा आणि मग मी काहीतरी जबरदस्त प्लॅन करावा लागणार आहे यावर विचार करते, आम्हाला हे सर्व वैभव माझ्या नावावर झालंच पाहिजे। आता इकडे कलाची काय अवस्था असते ते पाहूया। कलाला सारखी अद्वैतची आठवण येत असते आणि तेवढ्यात ती किचनमध्ये काम करत असते आणि तिथे काजल जाते आणि म्हणते काय चाललंय चांदेकर, काय चाललंय चांदेकर बाई, विसरलीस ना? अगं इकडे असताना जेव्हा पण जेवण बनवायचीस ना तर तू पहिली टेस्टिंग करायला द्यायचीस आपल्याला, आणि आपण टेस्टिंग करून त्यावर तुला अप्रुव्हल द्यायचो, तुमचं जेवण कसं झालं? तर ती म्हणते, कला म्हणते तिकडे सुद्धा असंच आहे, सोहम सारखा किचनमध्ये असतो। हे ऐकून थोडीशी काजल नर्वस होते आणि ती म्हणते चल जास्त बोलू नको, टेस्टिंगला दे मला। आणि ती त्या वाटीमध्ये कढी घेते, कढी घेऊन टेबलवरती बसायला जाते आणि कला किचनमधून वळून पाहते, पाठीमागे वळून पाहते तर तिला तिथे अद्वैत दिसायला लागतो। आता अद्वैत दिसायला लागतो आणि तो म्हणतो काय झाले, मीठच नाही याच्यामध्ये, इतके वर्ष स्वयंपाक करते, त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे वर्षभर माझ्या सहवासात आहेस तरी तुला चवीला परफेक्शन नाही, शिकणं माझ्याकडून काही, मग मला एवढं काही नाही चांदेकर, घालते मी त्याच्यात मीठ, पण तू स्वतःचे गोडवे गाणे बंद कर। तर कढीत मीठ घालून सुद्धा तू म्हणशील कढी गोड कशी लागत आहे, आणि कला म्हणते मी सोबत आहे म्हणून सगळं निभावते तुझं, आणि तिथून ती निघून जाते। तर काजल तिला हाक मारते आणि म्हणते ओ कलाबाई इकडे या, इकडे या, काय झालं, कोणाला शोधत आहेस का कोणाला, आणि कोण मिस्टर परफेक्शन आहे, कोण दिसतो, काय चाललंय नक्की तुझं? मग तिच्या लक्षात येतं आजचा मिस्टर परफेक्शन म्हणजे दाजी, ही दाजींबद्दल बोलते। आता आईला सांगते की हिला सतत चांदेकरांच्या आठवण येते आणि दोघी तिला चिडवायला लागतात, सांग ना कले काय झालं? ती म्हणते जाऊ दे, तुमच्या नादी कोण लागणार, मला कपडे सुकत घालायचे आहेत, असं बोलून ती कपडे सुकत घालायला जाते आणि तिला अद्वैतची आठवण येते आणि तिला तिथे सुद्धा असं वाटतं की कपडे सुकत घालताना सुद्धा असं वाटतं
की अद्वैत तिथे आहे. तो तिला म्हणत असतो की जरा नीट कपडे सुकत घाल, आज तुला परफेक्शन काय असतं ते तुला शिकवूनच जातो. तर ती बोलते हो 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 असं करते आणि नंतर ती पाण्याची बादली घेते आणि ती बादली अद्वैतच्या अंगावर टाकायला जाते. तेवढ्यात तिथे काजलच उभी असते. म्हणजे तिला फक्त तिचा निव्वळ भास झालेला असतो की तिथे अद्वैत आहे आणि ती पूर्णपणे काजलला भिजवून टाकते. यानंतर काजल ओरडत ओरडत घरात जाते की आई बघ ना, ताईने कसं केलं, मला पूर्ण भिजवून टाकलं. तेव्हा ती म्हणते तुझं काही डोकं बिकं ठिकाणावर आहे का, तू कशी वागायला लागलीस, तिला पूर्णपणे तू भिजवून टाकलंस. आणि मग तिथून कला चिडून आतमध्ये जाते आणि म्हणते आता मी अद्वैतला सोडणार नाही, हे सगळं त्याच्यामुळे होते आणि त्याच्यामुळेच होते. आणि असं बोलून ती त्याला पुन्हा मेसेज करायला लागते. ती बोलते कॉलही केला नाही त्याने, माझा कॉल पाहिला तरीही केला नाही. तर आता ती त्याला मेसेज करायला लागते. ती त्याला मेसेज कशा प्रकारे सेंड करते, ती पहिल्यांदा लिहिते स्वतःला सेंड करते, पुन्हा लिहिते ग्रेट सेंड करते, समजू सेंड करते, नकोस, आणि असे सगळे मेसेज करत असताना ते मेसेज तिथे समोर वाजत असतात की त्याला SMS येत आहेत. हे तिला कळत असतं की आता तीच त्याला SMS करत असेल. तर ती प्रत्येक छोटे छोटे अक्षर लिहिते, स्वतःला ग्रेट, समजू, नकोस, फोन करायचा नसेल तर मला गरज नाही, गेला उडत, असं करून ती एक 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 मेसेज सेंड करते. आणि हे बघून तो चवताळतो, अच्छा मी गेलो का उडत, आता हिला अद्दल शिकवल्याशिवाय मी राहणार नाही. त्याचं लक्ष जातं आणि तो ते मेसेज बघत असताना सरोज म्हणते आता आपण ना पुढे मीटिंगचं काय करायचं आहे आणि आपण सगळ्यांना घेऊन आपली मीटिंग करायची आहे, यावर बघूया, फोकस करूया. मी सगळ्या स्टाफला एकत्र करतो. आणि तोपर्यंत इथे राहुल म्हणतो दादा मला एक छोटंसं काम आहे, मी आलोच, असं करून तो तिथून निघून जातो. आणि ही म्हणते मेसेज सुद्धा रीड केले ह्याने तरी रिप्लाय नाही, हा असं कसं काय होऊ शकतं, हा ना आता मी ना याला, अशी बोलते, चिडते भरपूर त्याच्यावर. आणि यानंतर इकडे दाखवलेलं आहे की नैना इथे सगळं साफसफाई करत असते आणि विचार करते कसले लोक आहेत हे तर सगळे प्रॉपर्टी स्वतःच्याच घशात घालायला निघाले. आणि असं यांचं काहीच नाहीये की चांदेकर मेन्शन आपलं, यांचं फक्त ही प्रॉपर्टी स्वतःकडे घ्यायची आहे, बस हाच स्वार्थ आहे यांचा. बापरे, तसं तर आम्ही एक टीम मधलेच आहोत, आमचे विचार मिळते जुळतेच आहेत, पण कसं ना आता यांना आपल्यासारखं करायचं म्हणून ती काय करते, स्टूल घेते आणि पडल्याचं नाटक करते आणि ओरडायला लागते, लागलं मला, दुखतंय मला, वगैरे वगैरे. आणि तिथे रोहिणी येते. रोहिणीला माहिती असतं की हिने नाटक केलेलं आहे, ती तिला बोलून पण दाखवते, तू अख्ख्या प्रेग्नेन्सीचं नाटक करू शकतेस, तर हे सगळ्या गोष्टी तुझ्यासाठी तर किती सोप्या आहेत, तू काही नाटक करून दाखवू नकोस आणि आम्हाला ह्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. तर ती सांगते अंजूला, अंजू जा माझ्यासाठी कॉफी घेऊन ये जा, तिच्या समोरच. आणि तिला अजिबात उचलत वगैरे नाही. आणि डॅडला सुद्धा सांगते तुम्ही इकडे काही लक्ष देऊ नका, तुम्ही जा तुमचं काम करा, तुम्ही जा शांतपणे, आणि या सगळ्या नाटकीबाईवरती लक्ष सुद्धा देऊ नका. आणि तिला सांगते तू निघ, आणि अंजूला सांगते कॉफी घेऊन ये. आता हे सगळं हिच्या लक्षात येतं की आपण जे काही करतोय तो प्लॅन फिसकलाच जातोय आणि हे लोक काय माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीयेत. आणि यानंतर कला भाजी साफ करत असते आणि एवढी चिडचिड करत असते ना, म्हणत असते चांदेकरच्या फक्त नावातच क आहे, करत तर हा काही नाही, एक फोनही केला नाही सकाळपासून, मी पण बघते ना कसा कॉल करत नाही, असा माज उतरवेन ना की मी पण नावाची खरे नाही. आता पाहूया की कलाच्या घरी अद्वैत नेमका कसा काय जातो. कला असं काय सांगते की तो पळत पळत तिच्या घरी जातो आणि विचारतो काय झालं, आणि नंतर कला येऊन त्याला सॉरी म्हणते आणि तो तिथून निघून घरी जातो. आणि घरी गेल्यावर मात्र सरोज त्याला खूप काही सुनावते. ती एवढे प्रयत्न करून सुद्धा असं काय कारण असतं की तो कलाला भेटायला जातो आणि सरोजने मात्र त्याला खूप जाम झापलेला आहे. त्यानंतर तुम्ही हे सगळं पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि उद्या पहा की नक्की काय झालं होतं आणि कलाला भेटायला अद्वैत का गेला होता.